लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच ताईंची प्रश्न होते की सर आम्हाला अजून पैसे का नाहीत आले। त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत। लक्षात घ्या, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितले 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे भेटतील आणि या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री यांनी देखील सांगितलेलं आहे की या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। तर काळजी करू नका, सुरुवात झालेली आहे। लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। तर ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही त्यांनी लवकरात लवकर मला त्यांचे प्रश्न विचारायचे आहेत आणि ज्या ताईंना 3000 रुपये पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात भेटले आहेत त्यांनी पण मला त्यांचं नाव वगैरे कधी पैसे भेटले ते सांगायचे, म्हणजे तुम्हाला पुढचा 1500चा हप्ता कधी भेटणार आहे ते सांगणार आहे। बघा, आज थोडी तब्येत माझी ठीक नाहीये पण तुमचे प्रश्न उत्तर सोडवण्यासाठी हे व्हिडिओ मी बनवत आहे। तर काळजी करू नका, सगळ्यांना पैसे भेटणार आहेत। तर बघूया सगळ्यात सुरुवातीला काय ते म्हणतात। पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया। सर 31 तारखेच्या अगोदर अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे, डीबीटी पण आहे तरी पण पैसे आले नाही। तर लक्षात घ्या, बघा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी असेल, या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री असेल, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे 31 ऑगस्टच्या अगोदर ज्या ताईंनी फॉर्म भरलेले आहेत, अप्रूव्ड आहेत, डीबीटी कंप्लीट आहे, तर त्या ताईंना या ठिकाणी 100% तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत। लक्षात घ्या, जर तुम्हाला अजून 1 रुपया पण भेटला नसेल तर 4500 रुपये तुम्हाला गुरुवारी सकाळी भेटून जातील। सकाळी 9 वाजता भेटले तर चांगलीच गोष्ट आहे, बँका त्याच गुरुवारी उघडणार आहेत। जर सकाळपासून बँकेचे काम सुरू झाले संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात। काळजी करू नका, 4500 रुपये तुम्हाला अकाउंटला मिळून जातील। काळजी करू नका, या ठिकाणी वरून आदेश आलेले आहेत। आणि लक्षात घ्या, जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, जर कोणत्या ताईचं बघा जॉईंट अकाउंट असेल तर त्या ठिकाणी पैसे मिळायला उशीर होऊ शकतो। या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे तुमचं अकाउंट हे तुमच्याच नावावर असलं पाहिजे। जर तुमच्या भावाच्या नावावर, वडिलाच्या नावावर, नवऱ्याच्या नावावर असेल तर त्या ठिकाणी त्याला प्रॉब्लेम होऊ शकतात, त्याच्यामुळे पैसे तुम्हाला लेट येऊ शकतात। तर काळजी करायची कारण नाहीये। पण या ठिकाणी जॉईंट अकाउंट कुणाचं असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट विचारायचं आहे। कुणाचं ताईंनो बघा, कुणाचं आहे का जॉईंट अकाउंट, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगायचं आहे। काळजी करू नका। बघूया पुढचा प्रश्न, बघूया ताईंचं काय आहे। 24/8/2024 रोजी फॉर्म भरला होता, 26/8/2024 रोजी फॉर्म अप्रूव्ह झाला होता, 18/8/2024 आधार सीडिंग पण कंप्लीट झालं आहे। ओके सीडिंग झालाय तर पण पैसे मिळाले नाही। आणि सर तुम्ही बोलता आहात की पैसे आता मिळतील तेव्हा मिळतील, अजून 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। जळगाव जिल्हा, यस, काही काळजी करू नका। बघा 14 तारखेपासून हा टप्पा सुरू झालाय। याच्यामध्ये बघा मी काही करू शकणार नाही, सरकार पण काही करू शकणार नाही, कारण की काय झालंय 14 तारखेपासून सलग 5 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत। 14, 15, 16, 17, 18 या 5 दिवस सलग बँकेला सुट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत। काळजी करू नका, अभ्यास करू। या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी अभ्यास करून आपण बघितलेल्या आहेत, कारण की तुम्हाला पैसे अकाउंटला यायला बँका सुरू होतील गुरुवारी, त्याच्यामुळे गुरुवारपासून तुमच्या अकाउंटला पैसे येतील। काळजी करू नका। तुम्हाला मी व्हिडिओ पण वाटलं तर दाखवलं पण आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये, अगोदरच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवलं आहे। त्यांनी स्वतः सांगितलंय, मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलंय 30 सप्टेंबरच्या अगोदर स्क्रुटिनी नियमानुसार तुम्हाला पैसे भेटतील। आणि या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री यांनी देखील सांगितलंय सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या अगोदरच तुम्हाला पैसे भेटून जातील, म्हणजे या ठिकाणी शेवटच्या आठवड्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील। काळजी करू नका, याच्यामुळे थोडा अजून वाट बघायची। बघा ताईंनो, भरपूर सारा तुम्हाला बघा, तुम्हाला वाईट वाटत असं मला वाईट वाटत नाही का,
मला पण वाईट वाटतं, दररोज दररोज तुम्हाला मी सांगत आहे की बाबा पैसे भेटणार आहेत, पैसे भेटणार आहेत, पण जेवढं तुम्हाला बघा, तुम्हाला एकट्या एकट्या ताईला पैसे भेटणार आहेत, पण मी अशा भरपूर साऱ्या ताईला सांगतोय की बाबा पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे मला पण असं वाईट वाटतं की बाबा एवढ्या आपल्या सगळ्या ताई आहेत की त्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही, त्यांना 1,500चा हप्ता भेटला नाही. पण काळजी करू नका, या ठिकाणी सरकारने त्यांचं काम केलंय. बँकात उघडल्यानंतर तुमच्या अकाउंटला 100% डीबीटी होणार आहेत म्हणजे आहेत. काळजी करू नका, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. आजारी आहे तुमच्यासाठी, बघा तुम्हाला खोटं वाटत असेल, बघा आजारी आहे तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. तुमचे ज्या बाबा टेन्शन मध्ये, बऱ्याच ताई टेन्शन मध्ये आहेत, काही ताई किंवा दादा वाईट कमेंट करत आहेत की बाबा फेक न्यूज आहेत, हे आहे ते आहे, दररोज बाबा हेच व्हिडिओ खुशखबर आहेत, दररोज पैसे येत नाहीयेत, काय करावं? लक्षात घ्या, काळजी करू नका, 100% तुम्हाला बँका उघडल्यानंतर पैसे भेटणार म्हणजे भेटणार. मी माझं काम करतोय, दररोज तुम्हाला अपडेट द्यायचं काम करतोय, जी काही न्यूज असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय, तुमच्यामध्ये सकारात्मकपणा आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण की निराश होऊन टेन्शन घेऊन तुम्हाला असं होणार नाही की बाबा पैसे येणार नाहीत. त्याच्यापेक्षा सकारात्मक राहा, सकारात्मक राहिल्यानंतर नक्कीच तुमच्या या ठिकाणी अकाउंटला पैसे येऊन जातील. काळजी करू नका, फक्त आणि फक्त या ठिकाणी थोडी अजून वाट बघायची आहे, अजून थोडी वाट बघा, 100% तुम्हाला गुरुवारपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. मी मनीषा संतोष गवळी, धुळे जिल्हा, नली दिवाणमळा मधून आहे. माझा फॉर्म भरला होता जुलैला 31ला, 1 अप्रिलला ऑगस्टला आलेला आहे, तरी अजून पैसे आले नाही. तर मी किती वाट बघायची, आता तर आशा सोडली आहे. बघा अशा भरपूर साऱ्या ताई आहेत, बघा जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेत, ऑगस्टच्या 1 तारखेला अप्रूव्ह झालाय, तरी पण 1 रुपया पण आला नाही. ताई बघा बरं, एक गोष्ट सांगा, आता तुम्ही इतका जुना फॉर्म भरला होता, तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर पहिल्या टप्प्यात पैसे यायला पाहिजे होते, दुसऱ्या टप्प्यात पण पैसे यायला पाहिजे होते, तरी का नाही आलेत? कारण की बघा ते आपल्याला शोधायचंय. त्याच्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ बनवून का टाकतोय आपण? कारण की ज्या अशा ताई आहेत ज्यांना अजून बाबा पैसेच आले नाहीत, तर लक्षात घ्या, तुमचं या ठिकाणी एकच प्रॉब्लेम इथं ठिकाणी झाला असू शकतो. तुमचं जॉईंट अकाउंट आहे का एकदा चेक करायचंय. जॉईंट अकाउंट आहे का? लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. बघा प्रत्येक ताईला, बघा ज्या ताईला पैसे अजून येत नाहीत त्यांची आपल्याला कारण शोधायची आहेत. बाबा एक ते एक तुम्हाला जॉईंट अकाउंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, या ताईंनी जॉईंट अकाउंट आहे का? दुसरी गोष्ट, तुम्ही 2 या ठिकाणी फॉर्म भरले आहेत का, किंवा एकापेक्षा जास्त फॉर्म अपलोड झालेत का, ते बघायचे. तिसरी गोष्ट महत्वाची, तुम्ही अजून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात का? बघा लक्षात घ्या, सरकारने स्क्रुटिनी लावलंय. स्क्रुटिनी म्हणजे सगळं फॉर्मची छाननी होणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये. लक्षात घ्या. 4था प्रश्न, जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर कुणाची असेल, ट्रॅक्टर सोडून 4 व्हीलर कुणाची असेल, तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. स्क्रुटिनी नियमानुसार तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. GR नुसार सांगतो तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तुम्हाला एवढा दिवस उशीर लागतोय याचा कारण की तुमचं काहीतरी अकाउंटमध्ये प्रॉब्लेम आहे. स्क्रुटिनीमध्ये तुम्ही बसत नाहीयेत, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा लेट होतोय. लेट झाला तर काळजी करू नका, या महिन्यामध्ये 3ऱ्या टप्प्यात पैसे 100% येतील म्हणजे येतील. आशा सोडू नका, 100% ताईंनो पैसे येतील. पण जर तुम्ही याच्यामध्ये कुठं बसत असताल, डबल फॉर्म भरलाय किंवा तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे ते सापडलं तुमचं अकाउंट, किंवा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही अजून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असताल, तर अशा जर कुणी असताल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. आमच्याकडे फक्त सायकल आहे आणि रेंटवर राहतोय, गावाला शेती नाही, 7/12 चेक करा, काम करून पोट भरतो, मग मुख्यमंत्री साहेबांना. ओके. बघा ताईंचं खूप छान. बघा ताई, काळजी करू नका, तुमच्याकडे सगळं गोष्टी क्लिअर आहेत. काळजी करू नका, 100% पैसे भेटलेत. आणि तुम्हाला सोडा 2 कोटी ताईंना पैसे भेटलेले आहेत. असं नाही की बाबा कुणालाच पैसे भेटले नाहीत, योजना फालतू आहे, योजनेमध्ये कुणालाच लाभ भेटला नाही, काही नाही. 2 कोटी ताईंना या ठिकाणी आतापर्यंत पैसे भेटलेत. तुम्हाला पण 100% भेटणार आहेत. पण तुमचा फॉर्म भरायमध्ये मागे पुढे झाला असेल, याद्या नावामध्ये जेव्हा तुम्हाला पुढे ढकलायचं होतं ते याद्यामध्ये तुमचं मागे पुढे झालं असेल, पण 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. 19 तारखेपासून तुम्हाला सप्टेंबरच्या 30 तारखेपर्यंत 100%
प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या टप्प्यानुसार तुम्हाला पैसे भेटणार आहेत, काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न बघूया ताई. मी रंजना राजेंद्र डोंगरदिवे, माझे पैसे अजूनही आले नाही. 22 जुलैला फॉर्म भरला, 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला. जनसेवा बँक सेडिंग आहे, चिखली जिल्हा बुलढाणा, 1 रुपया आला नाही. काही काळजी नका करू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 19 तारखेपासून गुरुवारच्या सकाळपासून फक्त बँक चेक करत राहायचंय, अकाउंट चेक करत राहायचंय. गुरुवारपासून बँका आज पण बंद आहेत, उद्या पण बंद असणार आहेत, परवा दिवशीपासून बँका चालू होणार आहेत. त्या दिवसापासून तुम्हाला फक्त चेक करत राहायचंय. 30 सप्टेंबर पर्यंत 100% पैसे येणार आहेत, 100%. सुरुवात होणार आहे 19 तारखेपासून. 19 ते 30 सप्टेंबर 100% प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ताईंना वेगवेगळ्या पैसे तुम्हाला भेटणार आहेत, काळजी करू नका. चला कुणाचे काही प्रश्न असतील बघा ताईंनो, एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत. लवकर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारायचे आहेत. आणि लक्षात घ्या, दादा तुमच्यासाठी दररोज नवीन माहिती घेत आहे. 1 लाईक तर करायचे. बघा आजारी आहे, आज मी आजारी आहे, तरी पण बोलता येत नाही, थंडी वाजते, तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ तुमच्यासाठी. बघा तुमचे काही मरगळ आले असेल मनावर, काही ताई खूप टेन्शन मध्ये. मला भरपूर सारे मेसेज पण आलेत, कमेंट्स येत आहेत की सर आता आम्ही आशा सोडून दिली, आम्हाला आता भेटणार आहेत का नाही पैसे. काळजी करू नका, तुमच्या सोबत आहेत, शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. प्रत्येक ताईला जोपर्यंत पैसे भेटत नाहीत तोपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे, काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. बघूया पुढचा प्रश्न काय आहे. सर मला अजून 1 रुपयाही आला नाही, माझा 26 तारखेला अप्रूव्ह झालेला आहे. ताई 26 तारखेला अप्रूव्ह झालाय म्हणजे आत्ताच ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचा अप्रूव्ह झालाय. त्याच्यामुळे लक्षात घ्या, पहिली 24 ऑगस्ट पर्यंतची लिस्ट गेली होती. 3ऱ्या टप्प्यात म्हणजे 19 तारखेपासून तुम्हाला अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल, काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न. मी रंजना, आत्ताची कमेंट वाचली आपण. 19 सप्टेंबर तारखेला 19 सितंबर तक इंतजार करेंगी, सीएम शिंदे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, ग्रेटेस्ट. ओके, काही काळजी करू नका. बघा 19 तारखेला सुरुवात होणार आहे, काळजी नसावी. ताईंनो काळजी करू नका. दीदी आप काळजी बिल्कुल टेंशन मत लो. 19 तारीख से शुरुआत होने वाली है. 19 से उन्होंने बोला है 30 तारीख तक. 30 तारखेपर्यंत आपल्याला किती दिवस फक्त बघायचे वाट, एक 10-11 दिवस. 19 तारखेपासून ते शेवटच्या 30 सप्टेंबर पर्यंतच वाट बघायची. तेवढ्या तारखेमध्ये 100% तुम्हाला जवळजवळ 2.5 कोटी ताईंना या ठिकाणी पैसे येणार आहेत. पहिल्या 2 कोटी ताई असतील, 2 कोटी 10 लाख ताई असतील, त्यांना 1,500चा हप्ता भेटणार आहे. आणि जो पुढच्या ताई असणार आहेत, ज्यांनी फॉर्म अप्रूव्ह झालेत, मेसेज त्यांना आलेला आहे, डीबीटी कंप्लीट झाले पण 1 रुपया पण आला नाही, त्यांना लक्षात घ्या 4,500 रुपये भेटणार. त्याच्यामुळे काळजी नसावी. 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार. ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे येतील त्यावेळेस म्हणताल की बाबा दादा त्या दिवशी सांगत होता की खरंच नक्कीच, त्यावेळेस तुम्हाला वाटेल की बघा ठीक आहे आपल्याला आता पैसे आले, त्यावेळेस तुम्हाला आनंद होणार आहे. आनंदासाठी आपल्याला थांबायचे, थोडं अजून वाट बघायचे. 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. फ्री गॅस योजना कधी लागू होणार आहे. काळजी करू नका. फ्री गॅस बद्दल जी आहे योजना ती तुम्हाला 3 गॅस मोफत भेटणार आहे, त्याची डीबीटी येणार आहे तुमच्या अकाउंटला. ती पण योजना काय आहे, कशा स्वरूपात आहे, तर तुम्हाला माहिती हवी आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा. डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पण पैसे येणार आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट 3 गॅस पण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण व्हिडिओ बनवतो. लाडक्या बहिणीचे आता व्हिडिओ चालू आहेत, त्याच्याबरोबर शिलाई मशीन योजना असेल, गॅस योजना असेल, पीएम किसान योजना असेल, अशा भरपूर साऱ्या योजना आहेत. त्या योजनेची पण माहिती तुम्हाला मी वरचेवर सांगणार आहे, काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न. हमें एक ही फॉर्म भरा है और हमारे पास कोई गाड़ी नहीं है, हम कभी भी फ्रॉड नहीं करते. एकनाथ शिंदे साहब का बहुत बहुत धन्यवाद, हम बहनों को बारे में इतना सोचा है. यस, काही काळजी करू नका दीदी, आपने एक भी डबल फॉर्म नहीं भरा है, आपके पास कोई 4 व्हीलर नहीं है, आपने कुछ ज्वाइंट अकाउंट नहीं है. 100% आपको 19 तारीख से 30 तारीख को पैसे आएंगे, टेंशन मत लो. ऊपर से डायरेक्ट ऑर्डर आए हैं, पैसे मिल जाएंगे. डीबीटी डायरेक्ट बैंक को उन्होंने बोला है, आप टेंशन मत लो, आपको पैसे आएंगे, मतलब आएंगे, 100% आएंगे. चला पुढचा प्रश्न बघूया. अजून 1 रुपया आला नाही. 24 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. बँक अकाउंट 29 ऑगस्टला
ताई तुम्हीच सांगा मला, 29 ऑगस्टला तुमचा पूर्ण झालाय म्हणजे तुम्हाला दुसऱ्या हप्त्यात पैसे भेटले नाहीत, त्याच्यामुळे तिसऱ्या हप्त्यात तुम्हाला म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. काळजी करू नका. 14 तारखेपासून सुरुवात झाली आहे, पण बँका बंद असल्यामुळे 5 दिवस सलग बँका बंद असल्यामुळे तुम्हाला ते पैसे भेटले नसतील. तर 19 तारखेपासून 30 सप्टेंबर पर्यंत 100% तुम्हाला पैसे भेटून जातील. चला पुढचा प्रश्न. 4 व्हीलर नाही ऑटो है, मी चंद्रपूर डिस्ट्रिक्टचे आहे, 16 जिल्हा फॉर्म भरला, 14 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, पण 1 रुपया आला नाही. लक्षात घ्या, तुमच्याकडे 4 व्हीलर नसेल जरी ट्रॅक्टर असलं तरी काही काळजी करू नका, ट्रॅक्टर चालतंय. फक्त 4 व्हीलर म्हणजे मोठ्या कार वगैरे किंवा स्कॉर्पिओ वगैरे अशा मोठ्या गाड्या असतील तरच त्या ताईंना पैसे भेटणार आहेत. बाकी सगळ्या ताईंना पैसे भेटणार आहेत. पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या, अशा बऱ्याच ताई आहेत ज्यांनी 4 व्हीलर असताना देखील फॉर्म भरलाय आणि त्यांना पैसे पण आलेत. अशा भरपूर साऱ्या ताई आहेत त्यांना 4 व्हीलर असताना देखील त्यांनी फॉर्म भरले आणि पैसे पण आलेत. पण या ठिकाणी जर या स्क्रुटिनीमध्ये तुम्ही लागला तर तुमच्यावर या ठिकाणी वसुली पण होऊ शकते. या ठिकाणी सरकारने वरून ऑर्डर दिलेली आहे, जर तुम्ही गैरप्रकारे पैसे घेत असतील तर तुम्हाला पुढे नोटीस येतील आणि तुमचे पैसे वसुली पण करून घेऊ शकतात. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी असतील तुम्ही तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. 4 व्हीलर असेल किंवा चुकीच्या पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट जोडली असतील तर त्या ताईंना वसुली देखील होऊ शकते. पैशांची वसुली, पैसे जरी आले असतील, तुम्हाला वाटत असेल की बाबा सर मला आता पैसे आलेत म्हणजे पुढे पण पैसे चालू राहतील, नाही. स्क्रुटिनीमध्ये त्यांनी नियमानुसार सगळ्या गोष्टी चेक होणार आहेत. सगळ्या गोष्टी चेक झाल्यानंतरच तुम्हाला पुढचे पैसे येणार आहेत आणि कारवाई पण होऊ शकते जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जोडत असाल तर. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका. इथेच मी थांबतो. थोडी तब्येत आज बरी नाहीये, बरं वाटत नाहीये. तर तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा, उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा. काळजी करू नका. सगळ्यांनी तब्येतीची पण तुमच्या पण काळजी घ्या. वातावरण थोडं चेंज झालेलं आहे, पावसाळा वातावरण असल्यामुळे थोडं वातावरण चेंज झालंय. डेंग्यू वगैरेची पण साथ भरपूर पसरलेली आहे, चिकनगुन्याची पण साथ भरपूर पसरलेली आहे, मलेरिया वगैरे पण झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या. टेन्शन घेऊ नका पण की बाबा पैसे येणार नाही. 100% गुरुवारपासून आपण पैसे येतील, ईश्वरचरणी हीच प्रार्थना असेल. तुम्ही पण काळजी करा. मला पण आता थोडी रेस्ट करायची. चला, काही अडचण नाहीये. चला उद्या भेटूया सकाळी. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.